सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा 5 तालुक्यातील 99 मतदार केंद्रांवर 5 एप्रिल म्हणजे शनिवारी किरकोळ अपवाद वगळता चुरशीने जवळपास 80% मतदान शांततेत पार पडले। तर कराडमध्ये 6 एप्रिलच्या रविवारी मतमोजणी पार पडली। सह्याद्री कारखान्याचे 32,205 सभासद मतदार असून तळपत्या उन्हातही मतदानासाठी रस्सीखेच सुरू होती। तिरंगी लढतीमुळे कुतूहलाच्या बनलेल्या या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे, सत्ताधारी आघाडीचे प्रमुख व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम या तिघांची आपापल्या आघाडीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली। त्यामुळे तिन्ही आघाड्यांकडून मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली। याबाबत आता राजकीय क्षेत्रात चर्चा व्हायला सुरुवात झालीये। नेमका या निवडणुकीचा काय निकाल लागला आणि याबाबत कोणी काय मत व्यक्त केलं तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। याशिवाय जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्रच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले। बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांवर त्यांनी विजय मिळवलाय। बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील पीडी पाटील पॅनलचे सर्व उमेदवार 7,500 ते 8,000 मताधिक्याने विजयी झाले आहेत। या विजयानंतर कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता। 25 वर्षांनंतर पार पडलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भरघोस यश प्राप्त केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांना शरद पवार आणि जयंत पाटील यांचा फोन आला होता। शरद पवार यांच्याकडून बाळासाहेब पाटील यांचे कारखान्याच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनल निवडून आणल्यानिमित्त विशेष कौतुक करण्यात आले। विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं। सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पीडी पाटील पॅनलने 4,000 मतांची आघाडी घेतली होती। अनेक तास मतमोजणी सुरू होती। पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी गटाचा विजय निश्चित झाला असून सत्ताधारी गटाकडून जल्लोष सुरू झाला होता। भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जातोय। पहिल्या फेरीत सर्वच्या सर्व 21 जागांवर सत्ताधारी गट 4,000हून अधिक मतांनी पुढे आला होता। ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली होती। सह्याद्री साखर कारखान्यातील निवडणुकीमध्ये भाजप नेत्यांच्या पॅनलला धुव्वा उडाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला। त्यांनी एक ट्विट केलं। यामध्ये त्यांनी म्हटलंय की 4 महिन्यांपूर्वी 50,000 मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही। पैशाचा वारेमाप वाटप करून देखील, असे रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। यावर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहावे लागेल। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा 5 तालुक्यांमध्ये आहे। कारखान्याच्या एकूण 32,205 सभासदांपैकी 26,081 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये सत्ताधारी पीडी पाटील पॅनलला तब्बल 15,000हून अधिक मते मिळाली, तर भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या पॅनलला 7,000 ते 8,000 दरम्यान मते मिळाली। तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांना तिसऱ्या पॅनलला 2,200 ते 2,300 मते मिळाली। तर अशा प्रकारे 25 वर्षांनंतर पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये आता याचा निकाल तर लागलेला आहे, पण त्यानंतर आता रोहिणी खडसे यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत येतंय। या सर्व निवडणुकीबाबत तसेच रोहिणी खडसे यांनी त्यांचं जे मत व्यक्त केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।